मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे 30 मार्च आणि आम्ही कुठे चाललोय, तयार झालोय. तर आत्ता वाजलेत बघा 10:30. तर मी घरातली सगळे कामं केलीत, स्वयंपाक, देवपूजा, कपडे, भांडे, साफसफाई, सगळं टोटली, काही मागं ठेवलेलं नाही. दादाने मेकअप केला. चला आपणाला दादाचा रिझल्ट बघायला जायचा आहे. होय दादू, रिझल्ट आहे आज. चला मी आवरते, पटकन चपात्या राहिल्यात थोडा करून घेते. ए कुडकुड माझं कसं ऍक्टिंग करते बाबा, नवीन डिश घालून. करून देऊ का चपाती? ए तुला देऊ का जेवायला? खा ना थोडं, रिझल्ट आहे म्हणून भूक पळाली का आज? रोल करून देते थांब. दोघालाही गरम चपातीला तूप लावून रोल करून देते. वरून तेल न लावता मी चपात्या भाजते. एक दादाला एक, जा दे जा. आणि आज चाललोय समर्थच्या स्कूलमध्ये. आज त्याचं रिझल्ट आहे, रिपोर्ट कार्ड ते घ्यायचं आहे. पुढचं ॲडमिशन कन्फर्म करायचं. आणि जर त्याचे बुक वगैरे भेटले तर ते सुद्धा आम्ही आज घेऊन येणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडूले कुठं चाल? हे बघा, आजची समर्थने देवपूजा केल्या, रांगोळी तशीच ठेवली घाईमध्ये. तसलं पाहिजे का? पप्पा असला ना की हे समर्थाला पाडव्याला आणलेलं होतं है ना. पोवायला जाऊ नको बरं का, आणि भांडण करू नको दीदी दादासोबत मस्त. आणि मोबाईल बघायला मागू नको, आता सांगते. जेवायचं, जेवलाय आता, थोडं खेळायचं दीदी त्या कॉलेजमधून, झोपायचं. ब्ल्यू आपण तिरुपती बालाजीत घेतलं होतं ना, ही शूज समोरला येत नाही पण. समर्थच्या स्कूलमध्ये रिझल्ट घेतला समर्थचा. A1 मध्ये छान आले, त्याने खूप चांगले मार्क घेतले. त्यामुळे आमच्या दोघांनाही खूप छान वाटलेला आहे रिझल्ट पाहून. क्यूट ग, क्यूट माझं. दादाच्या जागी पोच देते. चलो रसना. स्कूलमधलं तर काम झालं. त्यानंतर आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती. लाडूचा बड्डे जवळ आलाय, त्यामुळे लाडूसाठी खरेदी. तर लाडूला शूज घ्यायचा होता सेलमध्ये. चला नवीन काय आले का पाहू. स्टडी टेबल, मॅडम पिशवी. आज माझ्या सेलमध्ये जायचं कारण हे चूल होती. कारण मी रीलमध्ये बघितली होती की चूल आलेत. मी पहिलं 3-4 वेळा सेलमध्ये गेलते, चूल नव्हत्या त्यावेळेस. आणि जेव्हा गॅसचं शॉर्टेज आलं ना, तेव्हा लगेच ह्या सेलमध्ये चूल आल्या. तर खूप अशी मजबूत चूल आहे आणि 150 रुपयेमध्ये मी ती घेतली सुद्धा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी वापरलेलं हे करेल. तर नवीन त्याने स्टॉक भरलाय. जवळजवळ 2 महिने झाला हा सेल कंटिन्यू चालतोय. आम्ही गेलतो तरी सुद्धा बऱ्यापैकी लोक होती सेलमध्ये खरेदीला आलेली. तर तुम्ही सुद्धा खरेदीला येऊ शकता. आणखीन भरपूर नवीन अशा वस्तू आलेल्या आहेत. तर चला बघा आता मस्त असं आले. आता चप्पल घ्यायचंय. घ्या. बस दुसरं काय पडते इकडे बघ. घरी जायला उशीर होणार होता, त्यामुळे बाहेर थोडंसं कोल्ड कॉफी, भेळ हे असं थोडंफार खाल्लो आम्ही. त्यानंतर रूमवर आलो, कारण 15 दिवसापासून रूम बंद होती. तर रूमची सुद्धा थोडीशी साफसफाई केली
आणि गावाकडं साहित्य काय आपल्याला घेऊन जायचं होतं, जसं की समर्थाचं युनिफॉर्म, कलरवाला युनिफॉर्म म्हणजे वेन्सडेचा, त्याची बॅग, हे असं थोडंफार होतं. आम्हाला कपडेसुद्धा घ्यायचे होते. इथं सँडल शूज होते पोरांचे माझे, ते सुद्धा. जसं की आता एप्रिल मे महिना काही ना काही कार्यक्रम असतात, सारखं येणं होत नाही आणि नवीन तर घेणं होत नाही. तर मग इथूनच सगळं कपडे वगैरे काय घ्यायचं होतं ते सगळं मी साड्या ते घेतल्या. त्यानंतर माझी ज्वेलरी हे काय काढायचं होतं मला, तर ते मी सगळं काढलेलं आहे समर्थच्या शाळेचं. कारण 4-5 दिवसात त्याचे आता एप्रिलमध्ये स्कूल चालू होणार आहे. तर अहो म्हटलं की माझं इथं राहिलं तिथं राहिलं काही म्हणायचं नाही, तुला जे जे लागणार आहे ते सगळं साहित्य सोबत घे तुझं आठवणीनं. तर मग पॉवर बँक मेन माझी राहिलेली, गावाकडे सारखं लाईट जाते. कुठे चाललाय तो आज? फिरतोय, नुसतं फिरतोय आज. आत्यासोबत चाललाय दवाखान्यात. आत्याला टुच्चू करून आणा. कुठं करतो टुच्चू? आत्याला टुच्चू दंडाला. तर संधिवातचं त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, तर तेच दवाखान्यात घेऊन चाललेले होते. आत्याला लाडू पण चाललेला टुच्चू करून होता आणा, आत्या आणि टुच्चू. पप्पा सोबत. ते बाय गोळ्या करत घेतल्या का होता दाखवायला? मला. नाही लवकर या. आ बर बर या जावा. समर्थाचा रिझल्ट बघितला तर छान असं A1 मध्ये तो झालेला आहे आणि छान मार्क पडलेत. आणि कम्प्युटर आणि EVS आणि मॅथ त्यात तर काही विचारूच नका, खूप चांगले पडलेत आणि छान वाटलं. A1 मध्ये आलेला आहे. टक्केवारी काही मी अजून काढलेली नाही. नंतर आमची थोडीशी खरेदी होती, तर ती खरेदी सुद्धा आम्ही केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते, चला काय खरेदी केली. तर पाठीमागं पसारा दिसत असेल, शेतकऱ्याचं घर आहे, समजून घ्या. ननंदबाईन आहो दवाखान्यातून येताना मुलांसाठी मस्त असा गरम गरम ताजा ताजा वडापाव आणलेला होता. मस्त अशी आणि त्यानंतर ही आम्ही घेतलेली चूल. एकदम मजबूत अशी आहे, जड आहे आणि फक्त 150 रुपयाला. तर मस्त असे भांडे पण बसतात वरती, छोटे असले तर आत बसतात. कसं आली बापले इकडं काय चाललंय, TV.